नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 24 मेचा भाग खूपच जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये शिल्पाच्या विरोधात जाऊन आता आनंदीने घरच्या सुनेचं कर्तव्य पार पाडलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता सत्यनारायणाच्या पूजेची सगळी तयारी चालू असते. त्याच वेळेस नोकर चाकर आता सगळं साहित्य आणून ठेवत असतात. आता केळीचे खांब आणले जातात. शिल्पाताईला मात्र खूपच राग येतो. आता शिल्पाताई त्यांच्यावरती ओरडते, ए खांब व्यवस्थित आणता आले नाही, हे काय आणलंय तुम्ही? त्याच वेळेस आता लगेच शिर्के साहेबांना पंडित गुरुजींचा फोन आलेला असतो. आता शिर्के साहेब पटकन फोन मालक साहेबांजवळ देतात. हे घ्या, गुरुजींचा फोन आलाय. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, बोला ना गुरुजी, समधी तयारी चालू आहे, तुम्ही येताय ना? त्यावर गुरुजी म्हणू लागतात, युगंधर, अरे मी पोचतोच आहे, पण तुला एक महत्त्वाचं सांगायचं होतं. हे बघ, आपल्याला सत्यनारायणाची पूजा अगदी मुहूर्तावरती पार पडायची आणि म्हणूनच मी फोन केला आहे. सगळी तयारी व्यवस्थित झाली पाहिजे आणि प्रसादाचा जो शिरा असतो ना, तो घरच्या सुनेनेच बनवलेलं चांगलं असतं. कसं आहे ना, ती या घरची लक्ष्मी आहे आणि घरात लक्ष्मी प्राप्त व्हावी, सगळं फळ प्राप्ती व्यवस्थित व्हावी, म्हणून पूजेचा प्रसाद हा लक्ष्मीच्या हातनं बनणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे नारायणाचा प्रसादही लाभला जातो. म्हणून मी त्यासाठी फोन केला आहे की प्रसाद हा आनंदीच्या हातनंच बनायला पाहिजे. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ठीक आहे गुरुजी, तुम्ही काळजी करू नका, प्रसाद आनंदीच बनवणार. असे म्हणताच गुरुजी फोन ठेवतात. त्याच वेळेस आता शिल्पाताईला मात्र खूपच राग येतो. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई जा, तुम्ही प्रसादाच्या तयारीचं बघा, आनंदीला प्रसाद बनवायला सांगा. तेव्हा लगेच शिल्पाताई म्हणू लागते, ठीक आहे युगंधर, तू काळजी करू नको, मी आलेच, मी तिला प्रसाद बनवायला सांगते. आता मात्र लगेच शिल्पाताई मनाशीच म्हणू लागते, ही पांढरी पाल या निंबाळकरांच्या घरात सुनेचं कर्तव्य पार पाडणार, जमणार नाही, मी असं होऊच देणार नाही. आता इकडे आनंदीचं किचनमध्ये काम चालू असतं. तेव्हा ती सुनीताताईला म्हणू लागते, सुनीताताई, मला ना जरा टोमॅटो द्या बरं, आता ना मस्त आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया. दोघींच्या गप्पा चालू असतात. तेवढ्यात लगेच शिल्पाताई येते, ए अवदस्या पोरी. आता लगेच आनंदी घाबरते. त्याच वेळेस शिल्पाताई तिचा गळा पकडते, काय गे, तुला या घराची मालकीण व्हायचंय? हे स्वप्न बंद करा. तुझ्या त्या म्हाताऱ्या आबाने तुझीसारखी दोंड आंधळी पोरगी माझ्या भावाच्या गळ्यात मारली आहे आणि आता या घरात त्याच्या बायकोची जागा घेण्याचं स्वप्न बघणं बंद कर आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक. हे बघ, आता जर तुला कोणी सांगायला आलं की प्रसादाचा शिरा बनवायचा आहे, तर त्याला सापशील नकार द्यायचा. प्रसादाचा शिरा अजिबात बनवायचा नाही आणि जर तो बनवला ना, तर या शिल्पा निंबाळकराशी गाठ्या, लक्षात ठेव, काय करेन तुला अंदाज बी लागणार नाही. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, पण शिल्पाताई, प्रसादाचा शिरा तर घरच्या सुनेनेच बनवला पाहिजे ना, आणि सत्यनारायणाची पूजा आहे, त्यामुळे प्रसाद मी बनवला तर काही हरकत नाही ना. तेव्हा लगेच आता शिल्पाताई तिचं तोंड पकडते, काय गे, तुला दिसत नाही पण बोलता चांगलंच येतंय. बोलता येत असलं ना तरी कान उघडे ठेवून ऐक. शिल्पा निंबाळकराच्या विरोधात जाऊन काहीही करण्याचा प्रयत्न करायचा नाही. या घरातली सून आम्ही तुला मानत बी नाही आणि तिचे कर्तव्य पार पाडायची गरज बी नाही. त्यामुळे कोणी काहीही म्हणू दे, शिरा तू बनवायचा नाही म्हणजे नाही. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, पण ते. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, पण वगैरे मी काहीही ऐकून घेणार नाही. तुला कळत नाही, माझ्यासमोर बोलायची हिंमत तुझी होतेच कशी? पुन्हा एक शब्दही तोंडातनं बाहेर काढायचा नाही आणि गप गुमान इथेच पडायचं. लक्षात आलं ना? शिरा बनवायचा नाही म्हणजे नाही. आता लगेच आनंदीला खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस आता लगेच तिच्यासमोरच आता शिल्पाताई राजयोग हॉटेलमध्ये फोन करते. हो, आता प्रसादाचा शिरा हॉटेलमधनंच येणार. आता इकडे हॉटेलमध्ये फोन उचलला जातो. तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, राजयोग हॉटेल ना, मला ऑर्डर द्यायची, मी शिल्पा निंबाळकर, आमच्या घरात मोठी सत्यनारायणाची पूजा आहे, 4-4.5 किलोचा शिरा बनवायचा आहे, अगदी गावरान तुपात. तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर पोच करा, चालेल? असे म्हणतात आता शिल्पाताई आनंदीकडे बघते, ए पांढऱ्या बाली, तुझ्या करंट्या हाताने आमच्या घरात प्रसाद कधीच बनवला जाणार नाही आणि बनवायची हिंमत बी करायची नाही, लक्षात ठेवायचं. असे म्हणताच आता शिल्पाताई तिकडनं निघून जाते.
त्याच वेळेस आता राजाराम भाऊ बाजूला जातात. आता राजाराम भाऊंनी थेट आता ही बातमी जेलमध्ये असणाऱ्या विद्याधरला कळवलेली असते. आता ही बातमी ऐकताच विद्याधर खुश होतो. अरे बापरे, असं आहे का? राजयोग हॉटेलमधनं शिरा येणार आहे का निंबाळकरांच्या घरात? चांगली बातमी पोचली. आता फोन बंद होताच लगेच विद्याधर हसू लागतो. आनंदी, तुझ्या नशिबात हा विद्याधर कधीच काहीच चांगलं होऊ देणार नाही. असे म्हणताच विद्याधरने आता राजयोग हॉटेलवरती मोठं संकट निर्माण करण्यासाठी आपल्या माणसांना फोन केलेला असतो. नीट कान उघडे ठेवू नाही का? त्या राजयोग हॉटेलवरती बॉम्ब टाका, नाहीतर त्याला पेटून द्या, नाहीतर तिथल्या माणसांना गोळ्या घाला, पण लवकरात लवकर त्याला उद्ध्वस्त करा, कारण तिथला सत्यनारायणाचा शिरा हा निंबाळकरांच्या घरात पोचता कामा नये. चालेल? असे म्हणताच आता विद्याधर हसू लागतो. ठिणगी नाही, आग आहे मी आग, आणि विष नाही तर अख्खा नाग आहे. आनंदी, तुला त्या युगंधर लग्न करायची लय हौस होती ना? माझ्या डोळ्यासमोर माझ्या नाकावर टिचून तू त्या युगंधरशी लग्न केलं आणि आज त्याच्याबरोबर तुला सत्यनारायणाची पूजा करायची. अगं आनंदी, तू माझी इच्छा मारली, कारण त्या युगंधरच्या जागेवर आज तुझ्या शेजारी पाटावरती मला बसायचं होतं. पण आनंदी, आता बघ, तुझ्या आयुष्यात मी असं मोठं वादळ आणणार आहे ना, कारण जर सत्यनारायणाचा प्रसाद हा मुहूर्ताच्या वेळेवरती पोचला नाही तर युगंधर मात्र भडकणार आणि सगळं कटकारस्थान आनंदी तुझ्यावरती शेकणार. कारण ती शिल्पाताई कशी भयंकर डेंजर बाई आहे ना, हे मला चांगलंच माहिती. ती काय तुला निंबाळकरांच्या घरात शिरा बनवण्याचा अधिकार देणार नाही, आणि मग सगळं प्रकरण तुझ्या अंगावरती शेकलं जाणार आणि आनंदी, मग मात्र तुझी वाट लागणार. हे असंच होणार आणि हा विद्याधर तुझ्या बाबतीत असंच घडू देणार. असे म्हणत विद्याधर खुश झालेला असतो. तर इकडे आनंदी किचनमध्ये काम करत असते. तेव्हा सुनीताताई येतात. आनंदीताई, तुम्ही ठीक आहात ना? नाही म्हणजे शिल्पाताई तुम्हाला नको नको ते बोलल्या हो, तुम्हाला वाईट वाटत नाही का? त्यावर आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, माझ्या आबांनी लहानपणापासून मला शिकवलंय, परिस्थिती काहीही असो, पण जर एखादी मुलगी सून म्हणून दुसऱ्या घरात गेली ना, तर तिने नेहमी तिचं कर्तव्य पार पाडायचंच असतं. हे बघा, शिल्पाताईने जरी मला नकार दिला असला ना, तरी आज सून म्हणून या घरात माझं काहीतरी कर्तव्य आहे. मला सुनेची जागा नकोय, पण ते कर्तव्य मात्र मी पार पाडणार. तेव्हा सुनीता म्हणू लागते, आनंदीताई, पण शिल्पाताईच्या विरोधात जाऊन आपण शिरा कसा बनवू शकतो? हे शक्य नाही आहे. मग काय करणार आहात तुम्ही? आनंदी मात्र आता सुनीताकडे बघून विचार करू लागते. तर इकडे आता आबा जाधवांच्या घरी आता मात्र सगळी तयारी चालू असते. सत्यनारायणाच्या पूजेला हवेलीत जायचं असतं ना. कोणता ड्रेस घालू, काय करू, आरचीची लगबग चालूच असते. तेवढ्यात आरचीचं लक्ष बाहेर जातं. तिची सायकल पडलेली असते. धावतच आरची अंगणात येते. अरे बापरे, माझी सायकल कशी पडली? आणि माझा ललित कुठे? म्हणजे तिच्या सायकलला जो ललितचा फोटो लावलेला असतो ना, तो हरवलेला असतो. आता आरची खूपच गडबडते. माझा ललित हरवलाय, कुठे तो? ती सैरावैरा अंगणात तिकडे तिकडे शोधू लागते, पण ललित मात्र कुठेच सापडत नाही. तेव्हा लगेच आता आबा आणि आरतीताई विचारू लागतात, अगं काय झालंय आरचे, सांगशील का? तेव्हा आरची म्हणू लागते, आबा, आरतीताई, माझा ललित हरवलाय, आता कुठे शोधू? ती घरात येते, सगळीकडे सैरावैरा वस्तू फेकू लागते आणि ललितला शोधत असते. अगदी ललितची वेडी फॅन असते. त्याच वेळेस आरतीताई तिचा हात पकडते. अगं वेड्या पोरी, तुला कळत नाही आहे का? अगं सायकल बाहेर होती ना, मग तुझा ललित बाहेरच कुठेतरी पडला असेल, घरात कसा येईल? हे बघ, असं अस्ताव्यस्त सामान फेकू नको. आपल्याला पूजेला जायचे की नाही, कोण उरावरी करणार? त्यावर आरची म्हणू लागते, आरतीताई, तुला कळत नाही? अगं माझा ललित हरवलाय. त्यावर आबा म्हणू लागतात, थांब आरचे, वेडेपणा करू नको. बाहेर जाऊन काय शोधायचे ना ते शोध, घरात धिंगाणा चालणार नाही. तेव्हा आरची लगेच रुसते, तुम्हा दोघांना ना कळणारच नाही माझा ललित कुठे असेल. असे म्हणत धावतच आरची घरातनं निघून जाते. आबांना आरतीताईला या वेड्यापोरीला कसं समजवा ना तेच कळत नाही. तर इकडे हवेलीत आता पूजेची सगळी तयारी चालू असते. त्याच वेळेस आता शिर्के साहेबांना फोन येतो. आता लगेच शिर्के साहेब फोनवरती बोलत असतात. अरे बापरे, हे कसं झालं? अरे बापरे, हे अवघडच झालं. त्यांना धक्काच बसलेला असतो. त्याच वेळेस फोन बंद होताच मालक साहेब विचारू लागतात, शिर्के, कुणाचा फोन होता, काय झालंय?
त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे कहरच झाला हो. अहो राजयोग हॉटेल नाही का, त्याला ना आग लागली, गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, एवढं मोठं हॉटेल उद्ध्वस्त झालं हो. आता हे ऐकताच बाजूला असलेल्या शिल्पाताईला धक्काच बसतो, कारण सत्यनारायणाच्या महापूजेचा प्रसाद त्याच हॉटेलमधून येणार असतो. आता हे ऐकून तिला मोठा धक्का लागलेला असतो. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, हलगर्जीमुळे झालं हे सगळं. हे बघा शिर्के, असली हलगर्जी काय बी कामाची नसते. तुम्ही ताबडतोब लगेच आपल्या कॅन्टीनवाल्याला फोन करा, सगळी काही गॅसची वगैरे सगळी काळजी घेत जा, त्याला सांगा असली एक बी हलगर्जी चालत नाही. मोठं नुकसान होतं या सगळ्यामुळे. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, मी लगेच कॅन्टीनवाल्याशी बोलून घेतो. आता लगेच शिल्पाताई मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, मी तर याच हॉटेलमधनं प्रसादाचा शिरा मागवला होता. आता त्या हॉटेलची बातमी ऐकताच युगंधरने लगेच एवढे नियम सुरू केलेत. नाही नाही नाही, जर त्याला कळालं की शिरा वेळेवरती मुहूर्तावरती पोचलाच नाही तर तो खूप भडकणार आणि या सगळ्यात माझं खरं रूप समोर येणार. हे सगळं मी मुद्दाम केलं आहे, हे जर युगंधर समोर आलं तर माझं काही खरं नाही आणि माझं खरं रूप त्याच्यासमोर कधीच येता कामा नये. आता मी काय करू, असे प्रश्न आता तिच्या मनात उभे राहिलेले असतात. शिल्पाताई बाजूला जाते आणि लगेच आशीर्वाद हॉटेलमध्ये फोन करते, हे बघा मी हवेलीतनं शिल्पा निंबाळकर बोलते, मला पूजेसाठी सत्यनारायणाचा प्रसाद हवा आहे, लगेच हवा आहे, मिळेल ना. त्यावर लगेच आता त्या हॉटेलमधनं सांगितलं जातं, हे बघा शिल्पाताई, आत्ता नाही पण संध्याकाळी आम्ही ऑर्डर पाठवू शकतो, आत्ता वेळ नाही आहे. तेव्हा शिल्पा भडकते, ए शिल्पा निंबाळकरला नकार, आता काय तुझं लग्न आहे का, संध्याकाळी काही मी प्रसाद एकटी खाऊ, पूजा आत्ता आहे, आत्ता दे म्हटल्यावर कळत नाही. त्यावर लगेच फोन बंद केला जातो. शिल्पाताई मात्र भडकते, आता काय करायचं, या आनंदीला शिरा बनवायला मीच नकार दिलाय, हे जर युगंधरला कळालं तर. यामुळे आता शिल्पाताई घाबरलेली असते. तर त्यानंतर इकडे आता ही ललितची वेडी फॅन आरची आता पोलीस स्टेशनमध्ये पोचलेली असते. आता ती इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते, इन्स्पेक्टर साहेब माझी तक्रार लवकरात लवकर लिहून घ्या, माझं खूप मोठं नुकसान झालं आहे. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब तिला पिण्यासाठी पाणी देतात. अगं बाळा आधी शांत हो, काय झालं ते नीट सांग. तेव्हा लगेच आता आरची म्हणू लागते, पोलीस अंकल माझा ललित हरवला आहे हो, माझा ललित मला खूप आवडतो, त्याला लवकरात लवकर शोधा ना. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हा ललित नेमकं कोण आहे, तुझा भाऊ कोण वगैरे त्याचं काही सांगशील का नाव गाव. त्यावर लगेच आता इथे आरची सांगू लागते, ललितची मी खूप मोठी फॅन आहे आणि त्याचा फोटो माझ्या सायकलला लावला होता पण तो फोटो हरवला आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांना धक्का बसतो, ए पोरी तुला वेळ लागलाय का, अगं इकडे आम्हाला 100 कामं पडलीत, आम्ही तुझा तो कागदाचा फोटो शोधत बसू का, आम्हाला वेड ठरवतेस का, चल जा इकडनं. तेव्हा आरची म्हणू लागते, पोलीस अंकल आज माझा फोटो हरवला, उद्या सायकल हरवली, मग माझी कंप्लेंट लिहून घ्या. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेबांना फोन येतो, ते तिकडनं निघून जातात. आरची आता लगेच रुसून तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस आता हवालदार साहेब येतात, ए तू आबा जाधवांची नात ना, तुझी कंप्लेंट मी लिहून घेतो, बैस इकडे. आता लगेच हवालदार तिला तिथे बाकड्यावरती बसवतात. आरची मात्र तिथेच बसलेली असते. तेवढ्यात आता तिथेच बाजूला जेलमध्ये विद्याधर असतो. विद्याधर लगेच आरचीचा हात पकडतो, काय गे आनंदीची बहीण आरची कशी आहेस तू. आरची मात्र घाबरते, सोडा छोटे मालक माझा हात सोडा, जाऊ दे मला सोडा. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, मग हवेली तुझी आंधळी बहीण कशी आहे, झाला का तिचा मान सन्मान, सुनेचा मान भेटला की एका कोपऱ्यात रडत बसली, सांग की तुझी आंधळी बहीण कशी हाय. त्यावर आरची म्हणू लागते, तुम्हाला काय करायचंय, तिच्याबद्दल जाणून का घ्यायचंय तुम्हाला, मी नाही सांगणार. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ठीक आहे नको सांगू, पण एकदा दाजी अशी हाक मार ना मला. त्यावर लगेच आता आरची म्हणू लागते, दाजी दाजी का म्हणू मी तुम्हाला, तुम्ही माझे दाजी नाही आहात आणि होणार बी नाही, कारण माझ्या आनंदीतीचं लग्नच झालं आहे. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, हो पण मी तर दाजी होणार. असे म्हणताच आता विद्याधर आरचीचा हात सोडतो. आरची धावतच तिकडनं घरी निघालेली असते. पण मात्र आता विद्याधर जोरजोरात हसू लागतो, आनंदी लवकरच मी येणार. असे म्हणताच विद्याधरला खूप हसायला येतं. तर इकडे आता आबा आणि आरतीताई घरी तयार होऊन बसलेले असतात.
पूजेला लवकर जायचंय. ही पोरगी पण ना कुठे राहिली ना तेच कळत नाही. त्याच वेळेस आता आरतीताई म्हणू लागते, आबा तुम्ही काळजी करू नका, या अर्चनेला मीच शोधून आणते. आरतीताई निघालेली असते. तेवढ्यात लगेच आता धावतच आरची रडतच आबा आबा असे ओरडत येते. आबा आरतीताई घाबरतात. अगं काय झालं, रस्त्याने काही बघितलं का, कोणी काही बोललं का? तेव्हा आरची म्हणू लागते, आबा तू विद्याधर, मी पोलीस स्टेशनला गेले होते. तेव्हा आबा म्हणू लागतात, काय तो राक्षस सुटून बाहेर आला? तेव्हा आरची म्हणू लागते, नाही आबा, तो जेलमध्येच आहे. पण तो मला धमकी देत होता. मला म्हणत होता आता जो काही प्रकार घडलेला असतो तो सगळा आरचीने आबा आणि आरतीताईला सांगितलेला असतो. दोघांनाही मात्र धक्काच बसतो. तर इकडे आता निंबाळकरांच्या हवेलीत सगळी पूजेची तयारी झालेली असते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के गुरुजी अजून आले नाही का? तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर गुरुजी येतीलच, तू नको काळजी करू, सगळी काही तयारी व्यवस्थित चालू आहे. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, आणि पूजेचा प्रसाद तो झाला ना, कसं आहे ना, गुरुजी येतील त्यांना लगेच प्रसाद लागेल. त्याच वेळेस आता शिल्पाताईने तर इथे डाव वेगळाच फिरवलेला असतो. आनंदीला कसं मालक साहेबांच्या नजरेत पाडायचं आणि तिच्या विरुद्ध भडकवायचं ना, असं आता या शिल्पाने ठरवलेलं असतं. एक नंबरची भामटी शिल्पा असते. आता लगेच मालक साहेब म्हणू लागतं, शिल्पाताई अगं मी काय विचारतोय, प्रसादाची तयारी झाली ना? तेव्हा लगेच तोंड पाडून आता शिल्पा म्हणू लागते, नाही नाही युगंधर, अरे मी मस्त त्या आनंदीला सांगितलं, तुला सुनेचं कर्तव्य पार पाडावं लागेल, सत्यनारायणचा प्रसाद बनवावा लागेल. पण ती आनंदी माझ्या नाकावर टिचून मला नकार देऊन म्हणाली, जमणार नाही, मी करणार नाही. आता बघ युगंधर, त्या पोरीला मी कसं सांगू, मला ना कळतच नाही. तिच्यामुळे ना निंबाळकरांची अब्रू वेशीला टांगली जाणार आहे. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, काय आनंदी असं म्हणाली? बोलवा आनंदीला, लवकरात लवकर बोलवा. आता लगेच मालक साहेब आनंदीला जोरात आवाज देतात. शिल्पाताई खुश होते. एकदा काही आनंदी समोर आली की युगंधर तिला भडकणार, खूप बोलणार, आणि मग या आनंदीच्या विरोधात मी कटकारस्थान करणार, असं तिने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आनंदी येते. मालक साहेब काय झालंय? तेव्हा मालक साहेब ओरडतच म्हणू लागतात, आनंदी शिल्पाताईने तुला प्रसादाची जबाबदारी सांगितली होती ना? अगं गुरुजींना वेळेवरती मुहूर्तावर प्रसाद हवाय, अजून प्रसाद बनला नाही. हे सगळं काय चालू आहे आनंदी? एवढा हलगर्जीपणा कसा? तू शिल्पाताईला नकार कशी देऊ शकते? परिस्थितीचं गांभीर्य नाही आहे का आनंदी तुला? आनंदी एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, आनंदी थोबाड बंद ठेवून काय बसली? उत्तर दे युगंधरला, तुला मी सांगितलं होतं ना प्रसाद बनव म्हणून, तरी तू ऐकलं नाही ना? आता मात्र लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी गप्पा उभी राहू नको, उत्तर दे, प्रसाद अजून कसा बनला नाही? का केलंस तू हे सगळं? त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, मालक साहेब प्रसादाचा शिरा तयार आहे, पण त्यावरती ना तुळशीचं पान घालायचं राहिले. सुनीताताई आत्ताच अंगणात तुळशीची पानं आणायला गेल्यात. आता मात्र मालक साहेब खुश होतात, पण शिल्पाला मात्र धक्का बसतो. कारण एवढी धमकी देऊन माझ्या विरोधात जाऊन या पोरीने शिरा बनवला. हे ऐकून आता शिल्पाताईच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, अरे वा, म्हणजे शिरा झालाय तर मग काळजी करण्याचं काम नाही. आनंदी तिकडनं आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर मी तिला मदत करते. आता लगेच शिल्पाताई किचनमध्ये येते. काय गे पांढऱ्या पाली, कुणाच्या सांगण्यावरनं तू शिरा बनवला? कोणी दिलं तुला हे सगळं सामान? सांग ना. मी सांगितलं होतं ना शिरा बनवायचा नाही. माझ्या विरोधात जाऊन तू हिम्मत कशी केली हे सगळं करायची? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई अहो मला या घरात मालकीनीची जागा नकोच आहे. पण हे बघा, या घरात जर सत्यनारायणाचा प्रसाद मुहूर्तावरती बनला नसता तर मोठा कहर झाला असता. निंबाळकरांची अब्रू चव्हाट्यावरती आली असती आणि माझ्यामुळे या घरात काही संकट यावं, मालक साहेबांची मान खाली जावी, असं मला कधीच वाटत नाही. म्हणून मी हा प्रसाद बनवला आहे. त्याच वेळेस आता लगेच शिल्पाताई म्हणू लागते, आनंदी तुला काय म्हणायचं आहे? माझ्यामुळे निंबाळकरांची अब्रू चव्हाट्यावर येणार होती आणि ती तू वाचवली. निंबाळकरांना तुझ्या मायेची, तुझ्या उपकारांची गरज नाही आहे, एवढा लक्षात ठेव. त्याच वेळेस आता लगेच आनंदी म्हणू लागते, नाही शिल्पाताई, मी उपकार वगैरे काहीच केले नाही. माझं जे कर्तव्य होतं ना तेच मी पार पाडलंय. आता शिल्पाला मात्र खूपच राग येतो, पण पर्याय नसतो. मुहूर्ताची वेळ झालेली असते. गुरुजी आता आलेले असतात.
तेव्हा लगेच आता बाजूला जे वाटीत तुळशीची पानं असतात ना, शिल्पाताई ती पानं घेते आणि लगेच त्या प्रसादावरती खूप पानं टाकते. या दळभद्र्या पोरीने या निंबाळकरांच्या घरात हा प्रसादाचा शिरा बनवलाय. करंटी पोरगी आहे. त्यामुळे हा प्रसाद शुद्ध करूनच न्यायला पाहिजे. आता लगेच त्यावरती तूप वगैरे टाकून आता तो प्रसाद शुद्ध करून शिल्पाताई बाहेर घेऊन जाते. त्याच वेळेस आता सुनीताताई येतात. आनंदीताई, शिल्पाताई तुम्हाला नको नको ते बोलल्या, तुम्हाला वाईट नाही वाटत का हो? त्यावर आनंदी म्हणू लागते, सुनीताताई वाईट काय वाटून घ्यायचंय? हे बघा, मला या घरात सुमेधाताईंची मालकीनबाईंची जागा कधीच नकोय, पण मी या उंबऱ्यात सुनेचं कर्तव्य मात्र नक्कीच पार पाडणार. कारण मालकसाहेबांनी मोठ्या मानाने सगळ्यांसमोर माझ्या गळ्यात माळ घातली, मला या घरात आणलं. जोपर्यंत ही आनंदी या चौकटीत आहे ना, तोवर ती कर्तव्यनिष्ठच असणार आणि समिधाताईंची जागा कधीच घेणार नाही, पण कर्तव्य मात्र नक्कीच पार पाडणार. आता मात्र सुनीताताई आनंदीकडे बघू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये मुहूर्ताची वेळ झालेली असते. मालकसाहेब पाटावरती बसलेले असतात, पण मालकसाहेबांच्या मनात मात्र खूप प्रश्न घुमत असतात. तेव्हा ते मनाशीच म्हणू लागतात, समिधा मला माफ कर, आज मी तुझी जागा दुसऱ्या कोणाला तरी देतोय, पण माझ्याकडे पर्याय नाही आहे. त्याच वेळेस आनंदीची एंट्री होते. आनंदीने मात्र आता मालकसाहेबांचं मन जिंकलेलं असतं. लवकरच आनंदी आता मालकसाहेबांच्या मनात कशी उतरणार आणि समिधाची जागा कशी मिळवणार, सगळ्या घरच्यांना कसं आपलंसं करून सगळ्यांची मनं जिंकणार, हे लवकरच आपल्याला बघायला मिळणार. आता मात्र आनंदीने समिधाचा फोटो मालकसाहेबांच्या शेजारी पाटावरती ठेवलेला असतो. मालकसाहेब मात्र समिधाच्या फोटोकडे बघू लागतात. त्याच वेळेस समिधाच्या फोटोत आनंदीची पडछाया दिसू लागते. तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालकसाहेब मला तुमच्या बायकोची जागा कधीच नको आहे. आबा आरतीताईला धक्काच बसतो, पण मालकसाहेबांचं मन आनंदी कसं जिंकणार, पुढे काय काय होणार, हे सगळं लवकरच आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.